नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. केवायसी साठी घराबाहेर पडलेल्या महिलेची निर्गुण हत्या. संभाजीनगर हादरलं. केवायसी करण्यासाठी बाहेर पडलेल्या सुमन काकडे बेपत्ता झाल्या होत्या. शेतात नांगरणी करताना शेतकऱ्याला त्यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून हत्या केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. समाजात रोज काही ना काहीतरी नवीन घडताना पाहायला मिळत आहे. मात्र आता संभाजीनगरात एक धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे एक महिला घरातून एका कामासाठी बाहेर पडली, मात्र ती घरी परत आलीच नाही. तिचा मृतदेह नांगरणी करत असताना एका शेतकऱ्याला आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले होते. सुमन काकडे, वय वर्ष 46 असं मृतदेह आढळून आलेल्या महिलेचं नाव आहे. गवळी शिवारा आरापूर रस्त्यावर शेताच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला. बद्रीनाथ केरे नांगरत असताना त्याला हा मृतदेह दिसून आला. त्यानंतर या शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली. शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं. दगडाने ठेचून मारण्यात आलं आणि त्यानंतर तिचा मृतदेह या शेतात आणून टाकण्यात आला, अशी प्राथमिक माहिती समोर आली. केवायसी करून येते म्हणून गेलेली परतलीच नाही. केवायसी करून येते म्हणून गेली आणि परतलीच नाही. सुमन काकडे या घरातून बाहेर पडताना केवायसी करण्यासाठी जाते म्हणून बाहेर पडल्या होत्या. नातेवाईक यांनी खूप शोधाशोध केली, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. या महिलेची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. मात्र आता गायब झालेल्या महिलांची यादी पोलिसांनी तपासली आणि त्यानंतर या महिलेची ओळख पटवणं सोपं गेलं. सध्या या प्रकरणात आरोपीचे शोध घेतला जात आहे. हत्या का करण्यात आली? केवायसी करण्यासाठी नक्की कुठे गेली होती? शेतात मृतदेह कोणी आणून टाकला? याचा तपास आता पोलीस करणार आहेत. आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे. सुमन काकडे यांच्या हत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणात काय सत्य समोर येतं याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.